नमस्कार, मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत. काही बहिणींना अजूनही जानेवारीचा हप्ता मिळाला नाही व अजून प्रश्न आहे की मनात की अजून एकदा फॉर्म भरायचा आहे का, ऑनलाईन पद्धतीने अर्ज पुन्हा एकदा भरावा लागणार आहे का, त्याची आपण सहनिशा पाहणार आहोत. त्यानंतर जानेवारीचा हप्ता कोणाला मिळाला नाही त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. आणि अशी सुद्धा बातम्या येत आहेत की 30 लाख महिलांना बाद केले गेले आहे, पण याबद्दलही आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. काही कमेंट्स आले आहेत, काही ताईंचे इथे कमेंट्स आले आहेत की ताई जुलै महिन्यात फॉर्म भरला 7,500 आले, पण डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आला नाही, परत फॉर्म भरायचा होता की मी पात्र महिला आहे. आता इथे तुम्हाला 7,500 रुपये आले आहेत, पण फॉर्म भरायचा आहे का, अजून एकदा फॉर्म भरण्यासाठी इथे कोणतेही फॉर्म म्हणजे फॉर्म भरण्यास सुरुवात झाली नाही किंवा लाडक्या बहिणींचे इथे कोणतेही रिफॉर्म फिलिंग चालू झाले नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या की 7,500 रुपये तुम्हाला आले आहेत व डिसेंबर व जानेवारीचा हप्ता आला नाही, तरी ते तुम्हाला अजूनही पैसे वितरित सुरू आहे, म्हणजे जानेवारीचे पैसे येण्यास अजूनही सुरू आहे. त्यामुळे येण्याची शक्यता आहे, पण कोणतेही फॉर्म अजून एकदा भरायचा नाही किंवा पुन्हा एकदा फॉर्म भरण्यास सुरू झाले नाहीत. असे जर सुरू झाले तर नक्कीच आपल्या चॅनलवरती अपडेट येणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर लक्षात घ्या, फॉर्म भरण्यास सुरू नाहीत किंवा अजून एकदा कोणताही फॉर्म भरायचा नाही, तुम्हाला पैसे आले नाही तर पैसे येणारच आहे. एकदा डीबीटी चेक करा, तुमचे बँक अकाउंट चेक करा, की ई-केवायसी आहे का चेक करा, हे सर्व चेक करा. त्यानंतरच इथे तुम्ही कोणत्याही बातम्यांना बळी पडू नका की फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे किंवा अजून एकदा फॉर्म भरावा लागेल का, तुम्हाला पैसे आले नाही तर हे करावं लागेल, ते करावं लागेल, असे कोणत्याही बातम्यांना तुम्ही इथे बळी पडू नका. आता सेकंड क्वेश्चन आहे की 2100 रुपये बाल कल्याण मिनिस्टर केव्हा मिळणार, कृपया यांची जानकारी द्यावी ही विनंती. ठीक आहे. आता 2100 रुपयांची माहिती, आता हे कधी आश्वासन दिलं होतं की 2100 रुपये मिळणार, आणि आदित्यताई तटकरे यांनी हे पण सांगितले आहे की 21 रुपये मिळेल, पण मार्च नंतर मे बी मिळू शकतात, की त्याचं कन्फर्मेशन अजून आलेलं नाही. 1,500 रुपयाचं जसं कन्फर्मेशन आहे तसे 2100 रुपयाचं कोणतेही ते निर्णय घेतला नाही. 2100 रुपयाचा निर्णय कधी मिळणार आहे किंवा कधी घेणार आहे, अर्थसंकल्पानंतर, म्हणजे इथे जेव्हा फायनान्शियल डिसिजन होईल त्यानंतरच इथे 2100 रुपयांचं काहीतरी इथे निर्णय होणार आहे. त्यामुळे सध्या तरी 1500 रुपयेच मिळणार आहे, 21 रुपये मिळणार नाही. लक्षात घ्या, 21 रुपयांचा हा निर्णय अर्थसंकल्पानंतर घेणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. आता कधी दिलं होतं, ते इलेक्शन पूर्वी दिलं होतं. 2100 रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं. त्यावरती उत्तर सुद्धा त्यांनी दिलं आहे की 2100 रुपयांचा निर्णय हा अर्थसंकल्पानंतर घेतला जाणार आहे. त्यामुळे आता तरी बिनधास्त राहा, 1,500 रुपये तर तुम्हाला मिळणार आहे. 2100 रुपयाचा निर्णय अर्थसंकल्पानंतर तुम्हाला असू शकतं किंवा म्हणजे होऊ शकतं. आता मला एकही हप्ता आला नाही, कधी येणार आहे, ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला आहे. तर ऑक्टोबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे, तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला आहे, इथे सबमिट तुम्हाला मेसेज आलेला आहे की अप्रूव्ह झालेला आहे, तर तुम्हाला मिळू शकतात पैसे. किंवा अजूनही काही फॉर्म आहेत की ती पेंडिंगवर आहे, त्याच्यावरती कोणतेही चेकिंग झालं नाही. काही महिलांचे इथे फॉर्म सबमिट झाला आहे, अप्रूव्ह झाला आहे, काही महिलांना इथे पैसे सुद्धा मिळाले आहेत. पण ज्यांना मेसेजेस आला नाही की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे किंवा इथे तुम्ही आता पेंडिंग दाखवत आहे, किंवा त्याबद्दल तुम्ही चेक करू शकता की लॉग इन होऊन तुम्ही वेबसाईटवरून जर ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल की, तर तुम्ही नक्कीच इथे चेक करू शकणार आहात. म्हणजे वेबसाईटवरून काही अंगणवाडी सेविकाकडून तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुम्ही नक्कीच इथे चेक करू शकता. मला जानेवारीचा हप्ता आलेला नाही, जळगाव, पैसे वितरित सुरू आहे. आदित्यताई तटकरे यांनी स्वतः सांगितलं होतं की 26 जानेवारीला सुट्टी होती, त्याच्यामुळे पैसे थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. आणि काही महिलांना 29-30 ला सुद्धा पैसे आलेले आहेत, म्हणजे 28, 29, 30, 28 जानेवारी, 29 जानेवारी आणि 30 जानेवारीला सुद्धा पैसे आले आहेत. त्यामुळे तुम्ही बिंदास राहा, पैसे येणारच आहे, पैसे कुठे पण जाणार नाही. आता नंतर काय, मला पैसे आले नाहीत, तसेच की जानेवारीचा हप्ता अजून वितरित सुरू आहे, त्यामुळे नक्कीच येईल. मला जानेवारीचा हप्ता आला मॅडम, थँक्यू. तर कॉंग्रॅच्युलेशन, ज्यांना पैसे आले त्यांना नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन. आता लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेचे जे पूर्वीपासून नियम होते तेच आता नियम आहेत, त्याच्यामध्ये कोणतेही बदल केले नाहीत. आदित्यताई तटकरे यांनी स्वतः नेहमी सांगत राहतात की जे निकष ज्यांनी अर्ज करते वेळेस होते तेच आहे. म्हणजे असं नाही की तुमचं तुम्ही आता इलेक्शन झालं आहे त्याच्यानंतरच तुम्हाला निकष लागू केलेत किंवा इथे नियम पाळावे लागणार आहेत, तर नाही, आधीपासूनच जे नियम आहेत तेच आहेत, त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस केले नाहीत, हेच नेहमी सांगितलं जात आहे. आणि लाडक्या बहिणींसाठी म्हणजे जे जानेवारी महिन्यात आहे 2,41,00,000 लाडक्या बहिणींना निधी वितरित करण्यात आला आहे, त्याच्यामुळे ते वाढ झालेले आहे. त्यामुळे पैसे जास्तीत जास्त महिलांना मिळणार याची सुद्धा ते काळजी घेत आहे. याबद्दल काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. आणि असेच 8वा हप्ता, 9वा हप्ता किंवा 2100 रुपयाबद्दल पुढे तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आदित्यताई तटकरे काय म्हणत आहे आपण सविस्तर माहिती अजून पाहून घेऊया.
फडणवीस साहेबांना, मंत्री म्हणून शिंदे साहेबांना, अजितदादांना, आमच्याकडे कोणाकडेही हा आकडा नाही आहे, ना माझ्या विभागाकडे हा आकडा आहे. मला माहीत नाही हा आकडा विरोधकांच्या कुठल्या तरी सोशल मीडियाच्या अकाउंटवरून आला आणि तिथून वर्तमानपत्रांनी उचलला का काय, हे आम्हाला त्या संदर्भातली खऱ्या अर्थानं म्हणजे कधीही आत्तापर्यंत विभागाचा लाडकी बहीणचा आढावा घेत असताना हा आकडा आला नाही. ह्याच्या जवळपासचा पण कुठला आकडा आमच्यापर्यंत आलेला नाही. 30 लाख तर सोडून द्या, 15 लाख, 10 लाख असाही कधी आकडा आलेला नाहीये. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं म्हणजे की काही हजारांच्या घरातच ही संख्या आहे. नाही, मी आपल्याला म्हटलं की जे आम्ही आता जे GR मध्ये जे सुरुवातीपासून निकष आहेत याचा जो क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते आज आम्ही जाहीर केला आणि 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये येईल असं नाहीये. हा डेटा म्हणजे क्लोजली मॉनिटर करणं आहे, कारण ही योजना आम्ही फार प्रभावी पद्धतीनं आणि महत्वाकांक्षी योजना आहे. आम्हाला त्या संदर्भातले कुठलेच गैरसमज, आणि जर लाखांमध्ये असती तर मग 2,41,00,000 महिलांना कसं काय या महिन्यात पण लाभ गेला असता. गेल्या महिन्यात तर 2,40,00,000च महिलांना लाभ गेलेला आहे, किंवा त्याच्या आधी 2,34,00,000 महिलांना लाभ गेलेला आहे. तर हा 30 लाखाचा आकडा जर खरा असता तर मग 2,41,00,000 महिलांना कुठून लाभ मिळाला असता. जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे. आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. काही अपात्र ज्या महिला आहेत किंवा ज्या आपण म्हणूया ती निकषात बसत नाही आपल्या सरकारी नियमानुसार, शासन निर्णयानुसार, त्यांची छाननी कशी केली जाते आता, म्हणजे त्याची प्रक्रिया काय आहे? हे साधारणपणे आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे. व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत. काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे, किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत, किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, किंवा आमचं उत्पन्न आता 2.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत, किंवा आम्ही 4 व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत. अशा पद्धतीनं रोजच्या घडीला, आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाहीये, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीनं येत होते, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेले आहेत. व्हॉलेंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर, आणि जे आम्ही GR आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये. आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही GR काढला होता, ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जे व्हॉलेंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे. आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलेंटरीली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतायत की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही चुकीच्या, ही आकडेवारी रोज बदलत आहे. म्हणजे कधी 5 अर्ज येतात दिवसाला, कधी 10 येतात, ही काही हजारांमध्ये आहे, म्हणजे 2-5 हजाराच्या वरती नाही आहे. आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याचे पण अजून रिफंड चालू केलेला नाहीये. अजून कोणाचाही एकही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने. हे जे व्हॉलेंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारणं जी आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत, आणि वित्त व नियोजन विभागाकडून आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा, जसा इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल. आणि त्याच्यामध्ये ते सरकारी तिजोरीमध्ये जाऊन जे व्हॉलेंटरीली येत आहेत तेच, खातं कुठल्याही कोणाच्याही खात्यातून पैसे घेत नाहीये. ही एक बाब मला आपल्या माध्यमातून पुन्हा, ज्या वेळेला आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, IT असेल, परिवहन विभाग असेल, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन असेल, ह्यांच्यासोबत साधारणपणे, आणि महसूल विभाग असेल किंवा खालचे जे जिल्हास्तरीय प्रशासन आहेत यांच्यासोबत आम्ही तो डेटा जो आहे तो क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. पण बाय अँड लार्ज आम्ही 2.5 कोटी का 2,65,00,000 किंवा 2,60,00,000 इतके काही सगळ्यांचे स्क्रुटिनी याच्यामध्ये होणार नाहीयेत. त्याच्यामध्ये काय असं नाहीये की 30 लाखाचा का 40 लाखाचा का 30 लाख त्या संदर्भातला जरीही ऑफिशियल निर्णय काही अजून झालेला नसेल तरी मी आपल्याला एक सांगू इच्छिते की ज्या महिलांना लाभ